ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नीटच्या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थी आता परीक्षा केंद्रांवरती दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। विद्यार्थ्यांची नीट तपासणी करून सगळ्या गोष्टी तपासून त्यांना आत सोडलं जात आहे। पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवरती परीक्षा केंद्रांवरती पोलिसांसहित सीआरपीएफचे जवान सुद्धा तैनात करण्यात आले। माहिती जाणून घेऊयात। ऋतिक गणकवार आपल्यासोबत आहेत। ऋतिक, आता विद्यार्थ्यांना हळूहळू आत सोडण्यास सुरुवात झालेली आहे, मात्र एकंदरीतच कशी खबरदारी घेतली जाते? नक्कीच आपण बघतोय की मी परेलचं जे सेंटर आहे त्या सेंटरवरती आहे। दयानंद महर्षी विद्यालय आहे, महाविद्यालय। त्या महाविद्यालयामध्ये हे केंद्र बनवण्यात आलेलं आहे। मुंबईत 30हून अधिक केंद्र आहे, त्यापैकीच हे एक केंद्र असल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीला आपण बघितलं तर गेट हे लावून घेण्यात आलेलं आहे, तर एकालाच आतमध्ये सोडलं जातंय। बाहेर आपण पोलिसांचा बंदोबस्त देखील बघू शकतो। मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त आहे, पाठीमागे गाड्या देखील लावण्यात आलेल्या आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर अर्ध गेट लावून घेतलेलं आहे आणि एकाच व्यक्तीला, एकाच विद्यार्थ्याला आतमध्ये सोडलं जातं आहे। आपण जरा जवळ जाऊन बघूयात की बघू शकता आपण विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जे हॉल तिकीट आहे ते असणं आवश्यक आहे। त्याचं आधार कार्ड, याच्या व्यतिरिक्त कोणतीही वस्तू घेऊन जाण्यास आतमध्ये मनाई आहे। आपण हे बघतो, हा विद्यार्थी आतमध्ये जातोय। स्टडी सेंटर जे आहे तिथे त्याचं हे असल्याचं कळतं आहे आणि त्याच्या हातात जे हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीट इथे सुरक्षा रक्षकांना सुरुवातीला दाखवायचं आहे। इथे सुरुवातीला चेकिंग होईल, त्यानंतर आपण पाठीमागे बघतोय रिसेप्शनवरती त्या ठिकाणी देखील त्यांची नोंद केली जाते। कोण विद्यार्थी आतमध्ये येतोय, त्यांचं हॉल तिकीटची तपासणी होते 3 टप्प्यांमध्ये। आतमध्ये देखील आपण बघितलं तर झूम करून मी माझ्या व्हिडिओ जर्नलिस्टला सांगतो की झूम करावं। आतमध्ये बघतोय की तिथे देखील एकदा एक तपासणी होते, स्क्रीनिंग होत आहे आणि याच्यानंतर आतमध्ये सोडलं जात आहे। एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी सर्व काय काय आतमध्ये घेऊन जाऊ नये हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। या बॅनरवरती आपण हा बॅनर बघतोय, याच्यावरती दिलेला आहे कोणत्याही यातल्या वस्तू ज्या आहेत त्या आतमध्ये अलाउड नाही आहे। फक्त हॉल तिकीट घेऊन जायचं आहे आणि आपल्या सोबतचं आधार कार्ड जे पुढे दाखवावं लागणार आहे। मोठ्या प्रमाणावरती पालक देखील आपण बघतोय की या ठिकाणी आपल्या पाल्यांना सोडवण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत एक अतिशय उत्साहपूर्वक वातावरण आहे आणि थोडंसं तणावपूर्ण देखील आहे, कारण की मागे एक परीक्षा जी घेण्यात आलेली होती त्यात पेपर फूट झाली आणि त्याच्यामुळे तो पेपर जो आहे तो रद्द करण्यात आला आणि त्यानंतर पुनर्परीक्षा आज घेण्यात येत आहे। 2 वाजता हा पेपर जो आहे तो सुरू होणार आहे। त्याच्या अगोदरच विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने आतमध्ये सोडले जाते, त्यांची चेकिंग केली जात आहे, सर्व डॉक्युमेंट जे आहे ते घेण्यात येत आहे आणि त्यानंतरच आतमध्ये सोडलं जात आहे। 2 वाजता हा पेपर सुरू होणार आहे आणि 5:15 वाजता हा पेपर सुटणार आहे। त्यापूर्वीचे आपण बघितलं तर संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे की कुठलीही त्रुटी यावेळी निर्माण होऊ नये। मोठ्या प्रमाणात काळजी घेतल्याचं यावेळेस पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की पालक देखील मोठ्या प्रमाणात आपल्या पाल्यांना सोडवायला आलेले आहेत। त्यांचा एक आशा आहे की मागची जी परीक्षा फूट झाली तसाच प्रकार यावेळेस सुद्धा घडू नये, यावेळेस सरकारने तेवढी काळजी घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे। आपण बघितलं तर टप्प्याटप्प्याने या ठिकाणी आज सोडलं जात आहे। वरती आपण कॉलेज बघू शकतो, या कॉलेजमध्ये वरती परीक्षा जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होणार आहे। 2 वाजता ही परीक्षा सुरू होईल। सुरक्षेसाठी अत्यंत कठोर असे नियम आहेत आणि त्यांचं काटेकोरपणे इथे पालन केलं जात आहे आणि विद्यार्थ्यांना हळूहळू आतमध्ये सोडलं जात आहे। ऋतिक, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर लातूरमधला आढावा घेऊया। लातूरमध्ये आज होत असलेल्या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थी सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत। या परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली जाते। सर्व नियमांचं पालन करूनच त्यांना केंद्रामध्ये सोडलं जात आहे। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। लातूरमध्ये रिनीटची परीक्षा होत आहे आणि त्यासाठी मोठा बंदोबस्त लातूरमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। विद्यार्थी देखील या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। मी शाहू कॉलेजच्या समोर उभारलेला आहे आणि या ठिकाणी कसून चौकशी विद्यार्थ्यांची देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जे विद्यार्थी येत आहेत त्यांची तपासणी केली जात आहे, त्यांच्याकडे कुठल्याही वस्तू आणि साधनं, इलेक्ट्रॉनिक्स काहीही साधनं जाणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येत आहे। आता विद्यार्थी या ठिकाणी केंद्रावरती यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता, पुढं मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने ही सगळी पोलिसांनी यंत्रणा राबवल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी दुसरा भाग आहे, पहिला भाग आपण पाहिला, आता हे दुसरा भाग आहे। या ठिकाणी पुन्हा स्कॅनिंग केली जाते, स्क्रीनिंग केली जाते, विद्यार्थ्यांचे फोटो देखील या ठिकाणी काढले जात आहे आणि अशा पद्धतीने सगळी यंत्रणा राबवल्याचं पाहायला मिळत आहे। लातूर मधला ही सगळी परिस्थिती आहे।
लातूर जिल्ह्यामध्ये एकूणच पोलीस प्रशासनानं मोठी यंत्रणा राबवल्याचं पाहायला मिळत आहे. आता मी तुम्हाला दाखवतो, या ठिकाणचे दुकानं जे आहेत ते हे देखील बंद ठेवण्यात आलेले आहेत. 200 मीटरचा परिसर जे आहे ते या ठिकाणी कुठलीही दुकानं आस्थापना या सुरू ठेवण्यात आलेल्या नाही. आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. सकाळपासूनच या ठिकाणी पोलीस तैनात असल्याचं पाहायला मिळतंय. नीटचा पुन्हा पेपर होत आहे आणि त्यामध्ये कुठलीही गडबड होऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहू शकता लांबपर्यंत बॅरिकेटिंग करण्यात आलेले, फक्त विद्यार्थी पालक यांना यामध्ये प्रवेश दिला जातोय, बाकी लोकांना प्रवेश देण्यात आले नाही. सगळे दुकानं देखील बंद केल्याचं पाहायला मिळतं. एकूणच लातूर मधलं हे सगळी परिस्थिती आहे आणि एकूणच कुठलीही गडबड होणार नाही, गोंधळ होणार नाही. पेपर फुटीनंतर लातूर चर्चेत राहिलं होतं आणि त्यानंतर प्रशासनानं या ठिकाणी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय. विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर. नीट परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. बीड जिल्ह्यामधील 17 परीक्षा केंद्रांवरती आज 5,568 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कोणत्याही अफवा, भूलथापा किंवा गैरप्रकारांना बळी पडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी विद्यार्थ्यांसहित पालकांना सुद्धा केलंय. परीक्षा प्रक्रियेवरती प्रशासनाचं बारकाईने लक्ष आहे. दरम्यान जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काय माहिती दिली आहे ती पाहूयात. या एक्झामसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्ण नियोजन केलेलं आहे. या एक्झामच्या ठिकाणी फ्रिस्किंग आणि तपासणी करण्यासाठी आम्ही ऑलरेडी पोलीसचे डिप्लॉयमेंट प्लॅन केलेलं आहे. तसेच या पूर्ण पेपरच्या लॉजिस्टिक्स आणि याचा मुवमेंट हे आम्ही ऑलरेडी प्लॅन सुद्धा त्यासाठी तयार केलेला आहे. सर्व एक्झाम सेंटरमध्ये आम्ही 144चा आदेश सुद्धा पारित केलेला आहे. त्यासोबत सर्व एक्झाम सेंटरमध्ये बेसिक इम्युनिटी आणि सनियंत्रणसाठी CCTVच्या प्रक्रिया आणि त्याचा प्रॉपर मॉनिटरिंग हे सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी खात्री करून घेणार आहे. तर परीक्षा केंद्रावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी. नेट पेपर फुटी प्रकरणानंतर देशभरात खळबळ उडाली होती. यानंतर बीड कनेक्शन देखील समोर आलं होतं. आता याच बीडमध्ये नेट पेपर जे आहे ते पुन्हा एकदा होताना बघायला मिळत आहे. यासाठी जिल्ह्यातील 17 परीक्षा केंद्रावरती परीक्षा पार पडत आहे. यासाठी 5,668 विद्यार्थी परीक्षा देत आहे. मी एका परीक्षा केंद्रावरती आहे. आपण बघू शकतात की या ठिकाणी जे आहेत ते विद्यार्थ्यांना जो आहे तो आत प्रवेश दिला जात आहे. विद्यार्थ्यांची पुरेपूर तपासणी देखील केली जात आहे. आपण बघू शकतात, मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की विद्यार्थ्यांची जी आहे ती चेक केली जात आहे. त्यांचं हॉल तिकीट तपासलं जात आहे. तसेच मोबाईल असेल, विविध साहित्य असेल याला देखील आत नेण्यास विद्यार्थ्यांना बंदी आहे. आणि आपल्याला बघायला मिळत आहे की या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासनाने जे आहे ते या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विविधरित्या व्यवस्थित पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा पार पाडावी यासाठी सतर्कता बाळगल्याचं चित्र जे आहे ते बीडमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आपण बघू शकतात की CCTV कॅमेऱ्यांची नजर देखील या विद्यार्थ्यांवरती असणार आहे. आता हा नेट पेपर फुटी घोटाळा प्रकरण जरी देशभर गाजत असलं तरी पुन्हा एकदा ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन जे आहे ते कसून प्रयत्न करताना बघायला मिळत आहे. NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड.